नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की राज्यामध्ये खूप सारे नवीन निर्णय घेण्यात येत आहेत। जसे की आता PM किसान हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे की जे 24 फेब्रुवारीला आपल्या खात्यामध्ये येणार आहेत। नमूची तारीख अद्यापही जाहीर केलेली नाही आहे, परंतु एकनाथ शिंदे यांनी असे सांगितले होते की जेव्हा केंद्राचे पैसे येतील तेव्हाच आम्ही राज्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू। तर आपल्याला निश्चितच 24 फेब्रुवारीला दोन्ही महिने आपल्या खात्यामध्ये बघायला मिळतील। परंतु आता एक नवीन अपडेट येत आहे की खरीप पीक विमा जो आहे, जो की शेतकऱ्याने ₹1 काढला होता, तर त्याबद्दल काय? कारण की शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काहींना तर नुकसान भरपाई मिळाली, परंतु काही पिकांची नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नाही। त्यामध्ये ज्या विमा कंपन्या होत्या की त्यांनी अट टाकली होती की जी 72 तासात आहे शेतकऱ्यांनी क्लेम करायला हवा होता, आणि शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत जर का क्लेम केला असेल तर त्याला तेवढी जे नुकसान भरपाई झाली असेल त्याची ते नुकसान भरपाई त्याला मिळणार। तर याचबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार विमा कंपन्यांवर दबाव टाकत आहेत की शेतकऱ्यांना त्यांचा पैसा हा दिला पाहिजे। कारण की शेतकऱ्यांचं जे पीक असते ते शेतकरी जे आहेत तेच त्यांचं पेरणं जे आहे हे उधार पाणी करून काढतात। आणि आपल्याला माहीत आहे नोव्हेंबरमध्ये जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं ते अत्यंत भयानक नुकसान होतं, कारण त्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांची जे बागायत होते ते बुडाली होती। महाराष्ट्रातल्या विदर्भाला त्याचा मोठा झटका पडला, कोकणात तर खूपच मोठा झटका बसला होता त्याचा। तरीसुद्धा कंपन्यांवर हा दबाव आहे की त्यांनी हे पैसे शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाटप करावे। तर केंद्र आणि राज्य सरकारकडून या विमा कंपन्यांवर दबाव आहे, आणि या विमा कंपन्या थोड्याफार प्रमाणात आनाकानी करत आहेत की पैसे द्यायला, कारण की खूप सारी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे, आणि यामुळेच ते थोडंसं डिले होत आहे। काही शेतकऱ्यांना याच्या आधीचे विम्याचे पैसे भेटले होते, परंतु कंपन्यांचं असं म्हणणं आहे की खूप साऱ्या शेतकऱ्यांनी फेक क्लेम केलेले आहे, आम्ही पूर्ण पडताळणी करणार आहोत, त्यानंतरच आम्ही पैसे देणार आहोत। जर का तुमचं खरंच नुकसान झालं तर निश्चितच यावर लवकरच एखादा निर्णय केंद्र किंवा राज्य सरकारकडून येणार आहे, आणि तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत हे पूर्णपणे मिळणार आहेत। तर तुम्ही त्यापूर्वी जर का खात्याला बँक लिंक नसेल, खात्याला आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून ठेवा, KYC करून ठेवा, मोबाईल लिंक करून ठेवा, जेणेकरून तुमचे जे कामं आहेत हे तुम्हाला वेळेवर तुम्हाला पैसे वेळेवर मिळतील आणि तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही। त्यासाठी तुम्ही बँकला व्हिजिट करा आणि तेथे जाऊन तुमची KYC ही कंप्लीट करून ठेवा। चला, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।